अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने मोठी मुसंडी मारत विजय मिळवला। या विजयानंतर भाजपकडून अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जात असून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। दरम्यान राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनीही निवडणुकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे। डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक बाब स्पष्टपणे समोर आली। काही भागांमध्ये विशेषतः अल्पसंख्याक वस्तीमध्ये मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आला। काल मतदान झाले आणि आजचे वर्तमानपत्र वाचतोय। आजच्या वर्तमानपत्रामध्ये पहा, जमील कॉलनी लालकडी इथे 62% मतदान झालं आणि त्याच वेळेला स्वामी विवेकानंद मध्ये 48% मतदान झालं। राजापेठमध्ये 48% मतदान झालं आणि अलीमनगरमध्ये 62% मतदान झालं। छायानगर पठाणपुरामध्ये 58.21% मतदान झालं। बडनेरा जुनी वस्तीमध्ये पण 58% मतदान झालं। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम वस्ती आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि ज्या ज्या ठिकाणी सुशिक्षित लोक आहे, ज्या ज्या ठिकाणी कॉलनीज आहे, त्या ठिकाणी मतदानाचा टक्का कमी आहे। वारंवार आम्ही सांगतो की मुस्लिम समाजामध्ये राजकारणाच्या प्रती जागरूकता जास्त चांगली आहे। ते मतदान करायला येतात, ती विधानसभा असो किंवा लोकसभा असो, पण आपण का जात नाही? महानगरपालिकेमधले नगरसेवकही तेवढेच महत्वाचे आहे, विधानसभेचं राज्यही महत्वाचं आहे आणि लोकसभेचं केंद्र सरकारही महत्वाचं आहे। मग उद्या कोणतं संकट आलं मग कोणाला दोष द्यायचा? आणि म्हणून कमीत कमी आता याच्यानंतरच्या निवडणुकामध्ये सर्व हिंदू बहुल क्षेत्रामधल्या सगळ्या सुशिक्षित लोकांना आतापासून विनंती करतो की तुमच्याकडे कोणी येऊ न येऊ, तुम्ही कृपा करून मतदानाला बाहेर निघा। कारण मी पाहिलं काल छायानगर, रहमतनगर, अलीमनगर, पठाण चौक ह्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागल्या आणि शेवटपर्यंत रांगा होत्या आणि इकडे काही ठिकाणी तर शुकशुकाट होता। म्हणून तेवढी विनंती करतो, कृपा करून पुढच्या निवडणुकांमध्ये तरी यावेळेला ज्यांनी मतदान केलं नसेल त्यांनी सुटी टाका। पुण्यावर नसले तर या, पण मतदानाला या। अमरावतीच्या भवितव्याकरता, राज्याच्या देशाकरता मतदान अतिशय महत्वाचं आहे।